कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील रिंग रोड कणेरकर नगर इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या। या सभेला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेत सुरुवातीला भाजपचे राजन सरनाईक आणि नूतन सरनाईक यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी पक्षाचे शहर प्रमुख आशिष शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना मधुरिमा राजे छत्रपती यांनी कोल्हापूर दक्षिणमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी चांगली विकास कामं करून दाखवल्याचं सांगितलं। गोरगरीब सर्वसामान्य अशा सर्वांना सोबत घेऊन जाणारं एकमेव नेतृत्व म्हणजे आमदार ऋतुराज पाटील असून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असं आवाहन मधुरिमा राजे छत्रपती यांनी केलं। आज आपल्या सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणारं, सगळ्यांच्या बरोबर खेळीमेळीनं राहणारं, सगळ्यांचा आदर करणारं, मग ते ज्येष्ठ असू देत की लहान असू देत, या सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे ऋतुराज दादा। आणि आपल्याला ऋतुराज दादांसारखंच संयमी नेतृत्व दक्षिणसाठी पाहिजेल आहे। तर 20 तारखेला सगळ्यांनी पहिल्यांदा काय करायचं आहे? काय करायचं आहे सगळ्यांनी? ऋतुराज दादांच्या 2 नंबर या हाताच्या चिन्हापुढील बटन दाबून त्यांना सगळ्यांनी मतदान करायचं। आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना उपनगरामध्ये लोकसंख्या झपाट्यानं वाढत असून भविष्यात उपनगराची लोकसंख्या 10 लाख जरी झाली तरी त्यांना मुबलक पाणी मिळेल असं नियोजन आमच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं सांगितलं। यासह येत्या 2 वर्षात या भागाला 100% ड्रेनेज युक्त करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। महायुती सरकारवर टीका करताना हे सरकार महाभ्रष्ट सरकार असल्याची टीका त्यांनी केली। विरोधक कटेंगे तो बटेंगे अशी भाषा करतायत, पण आमचा गरिबी हटेगी तो बढेंगे असा नारा असल्याचं सांगितलं। मागच्या 60 वर्षात काँग्रेसनं काय केलं असा प्रश्न वारंवार विचारला जातोय। माझा त्यांनाच प्रश्न आहे की मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा असा टोला त्यांनी भाजपला लगावला। आम्ही 24 तास तुमच्यासाठी आहोत, पुढची 5 वर्ष आम्हाला सेवा करण्याची संधी द्या असं आवाहन त्यांनी केलं। आम्ही 24 तास ऋतुराज पाटील सारंग देशमुख आम्ही आहे का नाही तुमच्यासाठी? नाही तर नाही म्हणून सांगा का? आम्ही असेल, आम्ही तुमचे अश्रू पुसत असेल, आम्ही तुमची कामं करत असेल। मी मगाशी एका सभेमध्ये सकाळी तुळजाभवानीत गेलतो। मी सभा संपली आणि बाहेर पडत होतो, एक वयस्क व्यक्ती भेटले, म्हणले साहेब मी नाव मला लक्षात नाही, बोलले म्हणले असं असं। बोललो नमस्कार साहेब, आभार मानायचे ऋतुराज पाटलांचे, माझं ऑपरेशन होतं, 1 लाख रुपये माफ करायचं काम ऋतुराज पाटलांनी या ठिकाणी 1 लाख रुपये माफ। ही एवढी मदत आज एखादा आमदार तुम्हाला करत असेल, फीची सवलत या ठिकाणी देत असेल, DY पाटील कॉलेज असू दे, हॉस्पिटल असू दे किंवा अनेक विकास कामं असू देत, या सगळ्यामध्ये आम्ही जर तुम्हाला मदतीचा हात सातत्यानं देत असेल तर आमच्याही अपेक्षा असणार आहे, आम्हाला 5 वर्षातनं एकदा मतदान करा, राहिलेले 5 वर्ष तुमची सेवा करायला आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत। 5 वर्ष तुमची सेवा करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही। आज ऋतुराज पाटलांसारखा एक सुसंस्कृत आमदार आपल्याला मिळालेला आहे। आपल्याला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये तुम्ही जाल, पै पाहुण्यांच्याकडे तुम्ही जाल, त्यावेळी तुम्हाला अभिमानानं सांगता येईल की आमचा आमदार सुसंस्कृत आहे। यावेळी त्यांनी लाडकी बहीणवरून वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल खासदार महाडिक यांचा सुद्धा समाचार घेतला। जे लोकांमधून निवडून यायला अडचण असते, जे अभ्यासू असतात, विद्वान असतात, RBIचे गव्हर्नर असतात, हुशार असतात, त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे। आमच्या कोल्हापुरातले धनंजय महाडिक विद्वान हे राज्यसभेवर खासदार आहेत। परवा ते काय म्हणलंय, काँग्रेसच्या रॅलीमध्ये जाणाऱ्या महिलांची नावं घ्या, फोन नंबर घ्या, फोटो काढा, त्यांची मी व्यवस्था करतो। हे आपल्याला मान्य आहे? मग याचं उत्तर येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला द्यावं लागेल। ही गुंडगिरीची भाषा, ही धमकीची भाषा या कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या भूमीत चालणार नाही, हे येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला दाखवावं लागेल। त्याला सडेतोड उत्तर
आमच्या माता भगिनींनी या निवडणुकीमध्ये 20 तारखेला आपल्याला द्यावं लागेल। माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी या भागातील 60 कोटी रुपयांची विकास कामं रद्द करण्याचं पाप विरोधकांनी केल्याचा आरोप करत तुम्हाला देणारा पाहिजे का काढून घेणारा पाहिजे हे आता लोकांनीच ठरवलं पाहिजे असं सांगितलं। आज लक्षात वसाहतपासून राजेंद्र नगर परिसर आहे, उपनगराचा परिसर फक्त म्हणतोय मी। या ठिकाणची जी कामं विकासाची आपल्याकडून चालू होती त्यामध्ये 60 कोटीची कामं यावेळेला रद्द करण्यात आली। आज ज्यावेळेला कोणताही लोकप्रतिनिधी असेल तर त्याचे एक कुठल्याही पक्षावर ईर्ष्या असेल काही असेल ते असणार, त्याबद्दल वाद नाही, परंतु ती ईर्ष्या ही विकासात्मक असावी असे माझं मत आहे। लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुम्ही विकासात्मक स्पर्धा करा, आपण ही लोकांच्या दारातलीच कामं करायचं। आम्ही 10-20 रुपयाचं काम करत असेल तर तुम्ही 100-200ची कामं करा, आम्हाला अडचण नाही, तुम्ही सत्तेत आहे, परंतु आम्ही जी 10-20 रुपयाची करतोय ती पण तुम्ही जर काढून नेऊन जर कुठं मुंबई पुणे इकडे या ठिकाणी जर निधी वळवत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे, आपल्याला माहीत असलं पाहिजे। आपल्या या 5 प्रभागामधलं, मी बाहेरचं जास्त बोलत नाही, मी 60 कोटी सांगितलं, टोटल तुम्हाला राजेंद्र नगर लक्षात वसाहत या टोटल पट्ट्यातलं सांगितलं, परंतु आपल्या ह्या 5 प्रभागातलं जर निधी कॅन्सल केलेला जर तुम्ही आकडा काढला तर तो साधारण 25 कोटीच्या आसपास आहे। शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे यांनी विरोधक मागील 5 वर्ष कुठं गायब होते असा सवाल उपस्थित केला। आमदार ऋतुराज पाटील चांगलं काम करतायत। राजाराम तलाव इथं वृक्षारोपण, थेट पाईपलाईन, कळंबा तलाव सुशोभीकरण अशी अनेक कामं त्यांनी करून दाखवली आहेत, त्यामुळे जनतेनं अशा नेत्याला बळ द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। प्राध्यापक TS पाटील यांनी जातीजातीत भांडणं लावण्याचं काम भाजप करत असल्याचं सांगत त्यांना एकमेव नेते सतेज पाटील यांनी अंगावर घेतलं असल्याचं सांगितलं। त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहूया असं आवाहन करत हात आहे तर सगळं आहे, नाहीतर घात झाला म्हणून समजा असं त्यांनी सांगितलं। वैशाली पाटील यांनी यावेळी बोलताना दक्षिणमध्ये 750 कोटींची विकास कामं आमदार ऋतुराज पाटील यांनी केली असल्याचं सांगितलं, तर राणी खंडागळे यांनी खासदार महाडिक यांचा समाचार घेताना असं बोलणं एका खासदाराला शोभत नसल्याचं सांगितलं। यावेळी माजी नगरसेवक अभिजित चव्हाण, किरण पाटील, युवराज तेली, गजानन विभुते, प्रशांत पोवार, प्रकाश भोपळे, नंदकुमार पिसे, सुनील वर्मा, गणेश मोरे, कुलदीप सावस्कर, समीर जगदाळे, KC जाधव, उदय सासणे, रामचंद्र गायकवाड, आनंदराव चौगले, अनिल चव्हाण, सुभाष शेटे, JK कांबळे, शैलेश भालकर, दीपक धोंड, चंद्रकांत बागडी, गणपतराव बागडी, पिराजी कुसाळे, आनंदराव पाटील, हरीश माने, अतुल पाटील, निवास नलवडे, गौतम चौगले, सुशांत विभुते, सागर दळवी यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।